नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लोकशाहीची साहित्य चर्चा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊसाठी लिखित मराठी कथा बिलोरी बघणार आहोत. सह्याद्रीनं वेढा दिला होता. मध्ये एक तळवट अंतरलं होतं आणि त्यावर येळापूर गाव आयटीत बसलं होतं. गावदरीपासून निघालेलं शिवार डोंगराला भिडलं होतं. त्यात भाताची पिकं पिवळी पडली होती. भातानं भरलेली तवरी सुगीची वाट पाहत होती. सर्वत्र कष्टाची फुलं फुलली होती. तो अश्विन महिना होता. थंडीनं वाऱ्याचा पदर धरला होता आणि ती दोघं रानात थैमान घालीत होती. शेजारचा हिरवा डोंगर अधिकच हिरवा दिसत होता, पण रानपाखराचं मन तिथं लागत नव्हतं. त्यांनी येळापूरच्या शिवारात तळ दिला होता. ती सर्व किलबिलाट करत होती. सुगीजवळ आली म्हणून दूरदूरचे भिकारी त्या खोऱ्यात येत होते. डवरी, डोंबारी, हिसडी, दरवैशी, माकडवाले यांची रीग लागली होती. आपापले पिटारे घेऊन सापवाले, तुरेवाले वावरत होते. इनामदाराचा चाकर अमीन मळ्यात राखण करीत होता. दुपार टळून गेली होती. त्याला आळस आला होता. तो समोरच्या डोंगराकडे एकटक पाहत होता आणि त्या डोंगरानं आपलं डोकं ढगात खुपसलं होतं. अमीनची नजर त्या डोंगरावरून उतरत नव्हती. ती भव्यता त्याला भुरळ पाडत होती. इतक्यात शेजारी इनामदाराच्या मळ्यावर डोंबाऱ्यांचा एक मोठा तांडा आला. माणसं, गाढवं, डुकरं, कुत्री, कोंबडी यांनी कालवा केला. गाढवावरची ओझी उतरली आणि पालं उभी राहिली आणि त्या ओसाड माळावर एक नवीच दुनिया उतरली. अमीन एकदम भानावर आला आणि ढेंगा टाकीत माळावर गेला. त्याला पाहून डोंबारी दचकले, पण कुत्री भडकून भुंकू लागली. त्यामुळं अमीनही भडकला. ही इनामदाराची जागा आपल्या बापाची समजून पाला ठोकलीस का? याचं नाव काय? अमीननं सर्वांना उद्देशून सवाल केला आणि एका पाल्याकडे बोट दाखवीत सर्व डोंबारी एकाच सुरात म्हणाले, ते बिलवरीला विचारा. अमीन दारात येताच बिलोरी बाहेर आली. ती हसत होती. पान खाऊन तिच्या रेखीव ओठांना काजळी चढली होती. तिचे डोळे सुंदर होते आणि नजरेत तरलता होती. तिच्या नाकात चमकणारी फुली तिच्या नजरेशी स्पर्धा करीत होती. तिचा रंग गव्हासारखा होता. छाती रुंद होती आणि तिचे रोज पदरा अडधडत नव्हते. पाठीवर उडणारे केस पोटऱ्या कुरवाळीत होते. त्यामुळे तिच्या नजर सरत नव्हती. ती अमीनकडे पाहत होती. अमीनचे भान हरपले. काय बोलावं याचीच त्याला भ्रांत पडली. तो कावरा झाला आणि बिलवरी खुदकन हसली. तिच्या भोवती डोंबाऱ्यांनी गर्दी केली होती. त्यात शेंडीवाले, दाढीवाले, मिशा पिळून आकडे केलेले, तुळतुळीत डोकीचे, भुरभुरीत झेपऱ्या आणि लंगोटी लावलेले, जख्ख म्हातारे अशी कित्येक माणसं अमीनकडे पाहत होती आणि त्यांच्या घोळक्यात ती बिलवरी अप्रतिम दिसत होती. अमीनच्या पराधीन आत्म्याला ती देवासारखी वाटत होती. तिला निरखून पाहून त्याच्या त्या अतृप्त काळजात एक कळ जिवंत झाली. माझंच नाव बिलवरी. मी आपली जमात घेऊन सुगी करायला आले आहे. हा माळ इनामदाराचा आहे आणि मी परवानगी काढली नाही. परंतु या ओसाड माळाचं नशीब आज उजाडलं आहे. असं म्हणून ती पुन्हा हसली. तिच्या हसण्याचा आवाज अलगोजासारखा निघाला आणि अमीन बाहेरला गेला. तो फार विचार करून म्हणाला, पण सरकार? मी स्वतः त्यांची भेट घेऊन त्यांना सांगेन, तुम्ही काळजी करू नका. ती मध्येच म्हणाली. तिनं पाठीवरचा पदर पुढं उडवून तो डाव्या हाताने धरला. अमीन काहीच न बोलता परत आला. बिलवरी 20 वर्षाची होती. तिच्या तारुण्याची कमन चढत होती. त्याला रूपाची जोड मिळाली होती. तिच्या कंठात मधुरता आणि पायात जादू होती. त्यामुळे ती आगळी दिसत होती. कित्येकानं तिनं वेड लावलं होतं. तिचा तमाशा म्हटलं की लोक चेकाळत. कित्येक तिच्यासाठी धोरणी लागले होते. परंतु ती अचल होती. 200 माणसाची ती करती होती. तिच्या छायेत ती गरीब जमात जगत होती. काही मातबर
तिला वाडे बांधून द्यायला तयार होते. काहींनी इनामी जमिनीची बक्षीसपत्र तयार ठेवली होती. पण बिलवरी त्या मोहाला बळी पडत नव्हती. ती वाऱ्याप्रमाणे त्यांच्या जवळ येऊन दूर जात होती. आज तिला पाहून अमीन वितळला होता. त्याचा चेहरा पडला होता. बिलवरी त्याच्या डोळ्यापुढून गिरक्या घेत होती. आपल्यापेक्षा बिलवरी भाग्यवान, गुणवान आहे आणि आपण लाचार आहोत याची त्याला खंत वाटत होती. कारण अमीन गरीब होता. लहानपणीच त्याचे आईबाप मेले होते आणि तो इनामदाराच्या वाड्यात वाढला होता. तो अंगापिंडानं घनगंभीर होता. नाकी डोळी तरतरीत होता. तो 25 वर्षे इनामदाराची सेवा करत होता. त्याचं अन्न खात होता. अंगात रेड्याचा बळ आणि उरात वाघाची हिंमत घेऊन धन्याची सेवा करीत होता. त्याला आपताचा एकही तंतू नव्हता. इनामदार हाच आपला सर्वस्व समजून तो त्याच्याबरोबर सावलीसारखा हिंडत होता. धनी हसला की तोही हसत असे. धनी चिडला की तोही चिडत असे. ते आपल्या मातबर मालकासाठी त्याने कित्येक कलागती काढल्या होत्या. हातात कुऱ्हाड घेऊन 1-2 नव्हे 5-50 अशी झुंज दिली होती. त्यामुळे इनामदाराऐवजी अमीनचाच गावावर दरारा बसला होता. तो फार कमी बोलत असे. तो फारसा हसत नसे. आपण हसलो तर मालकाला राग येईल अशी त्याला भीती वाटे. तो अबल बसून फक्त ऐकून घे आणि गाठीला बांधून ठेवी. मालक नसला की मग बोले. बोलताना दूरवर पाहून हळूच बोले, पण हसत बोले. अमीन एखाद्या माणसाळलेल्या वाघासारखा त्या वाड्यात वावरत असे. आणि त्याचा मालक त्या खोऱ्यात भयंकर माणूस म्हणून ओळखला जात होता. त्याच्यापुढं ताठमान करून चालणं गुन्हा होता. मुजरानं करणाऱ्यांना क्षमा केली जात नसे. त्याच्या 2 बायका 2 वाड्यात नांदत होत्या आणि स्वतः तो 3ऱ्यात स्वतंत्र राहत होता. सुंदर चेहरे, तरुण देह यात तो जगत होता. तो बेबंद होऊन वयाची 40शी दारूत बुडवीत होता आणि त्या चिरेबंदी वाड्यात वाघासारखा गरजत होता. त्याचा तो वाडा म्हणजे एक गुहाच होती. सूर्य मावळतीची वाट चालत होता. वाऱ्यानं दिशा बदलली होती. झाडांच्या सावल्यांनी अंग टाकलं होतं. अमीन बिलवरीचाच विचार करीत होता. तोच इनामदार मळ्यात आला. त्याला पाहताच अमीन उठला. माळावरतली पालं पाहताच इनामदाराला राग आला. तो समोर पाहत म्हणाला, अमीन, ही पालं कोणाची? डोंबाऱ्याची सरकार. अमीन उत्तरला. कोणाला विचारलं त्यांनी? इनामदार म्हणाला. जाऊन त्यांच्या पुढाऱ्याला घेऊन ये. अमीन गेला आणि बिलवरी व तिचा बाप यांना घेऊन आला. हसरी बिलवरी हसतच आली आणि तिला पाहून इनामदार चकित झाला. थोड्या वेळापूर्वी आलेली चीड विरघळून तो शांत झाला. परवानगी न घेता माळावर उतरले. क्षमा करा, मी सुगी करायला आले आहे. सुगी संपली की आम्ही जाऊ. अगदी नम्रपणे बिलवरी म्हणाली. पदरात आपला देह लपेटून घेत ती पुन्हा हसली. तिची ती मोह हालचाल इनामदाराच्या वर्मी बोचली. तिनं त्या उग्र माणसाचं अस्तित्व भुईसपाट केलं होतं. तो उदार होऊन म्हणाला, काहीच हरकत नाही, खुशाल राहा. पण तुझं नाव काय? माझं नाव बिलवरी. माझा तमाशाही आहे. ती अदबीनं म्हणाली. अरे वा, छान. मग तमाशा कधी दाखवणार? हर्षभरीत होऊन इनामदारानं विचारलं. आणि बिलवरी आपली चपळ नजर भरकन त्याच्याकडे वळवीत म्हणाली, सांगाल तेव्हा आणि सांगाल त्या ठिकाणी. मग आजच आणि आमच्या वाड्यात, असं म्हणून स्वारी उठली आणि एकाएकी गंभीर होऊन गावाकडे निघाली. नंतर बिलवरीनं अमीनला विचारलं, तुमचं नाव काय? माझं नाव अमीन. अमीन? आश्चर्याने चकित झाल्यासारखी करीत ती म्हणाली, मी तमाशाला जाण्यापूर्वी तुम्ही माझ्याकडे या. तुम्ही येईपर्यंत थांबेन. तिच्या त्या सुंदर डोळ्यात आपुलकीचा भाव भरला होता आणि अमीनचं मन त्यात बुडून गडप झालं. निम्मी रात्र झाली होती आणि त्या शांत रात्रीत विलासराव इनामदाराचा तो चिरेबंदी वाडा बिलवरीच्या पायातील नुपुरांनी निनादत होता. तिचा पल्लेदार आवाज वातावरणाची कत्तल करीत होता आणि ती बिलवरी तलवारीप्रमाणे तळपत होती. इनामदाराची मित्रमंडळी पुढे बसून भान हरपली होती. वाड्याचा दरवाजा बंद होता. नादिष्ट गावकरी बंद दारापुढे बसून ऐकत होते. बारकी पोरं दाराच्या फटीतून आत पाहून इनामदाराला इरसाल शिवाय देत होती. अमीन एका कोपऱ्यात बसला होता. तमाशा रंगात आला. रात्र उलटली तशी बिलवरीनं वरच्या सप्तकात एक लावणी सुरू केली.
मी नारा असेल आजारी, माझ्या वेणीला गोंडाबाई कोल्हापुरी. हे कडवं तुटताच ती झेप घेऊ लागली. निळा रेशमी पदर फराऱ्याप्रमाणे डोक्यावर धरून ती धनुष्याच्या कमानीप्रमाणे लवत होती. त्यावेळी शीड उभारलेलं तारू सागरावर आरूढ व्हावं तशी ती दिसत होती आणि दौलतमंद प्रेक्षकांच्या भावनांचा कडेलोट होत होता. ते रुपयांच्या मुठी उधळून आपला हर्ष व्यक्त करीत होते. अमीन काळवंडला होता. तो कोपऱ्यात बसून बावरला होता. त्याला त्याच्या लाचारीची जाणीव झाली होती. हे सर्व लोक थोर आहेत, आपण मात्र गरीब आहोत. आपण बिलवरीला काहीच देऊ शकत नाही, नव्हे आपला आनंदही व्यक्त करू शकत नाही. आपण यांचे गुलाम आहोत असं वाटून तो भुई टोकरीत होता. तमाशा संपला. बिलवरीनं पदरानं घाम पुसला, साजाची आवरावर केली. तेव्हा इनामदार म्हणाला, आमचं समाधान झालं नाही, परत उद्या येईन की. असं म्हणून बिलवरी अमीनकडे वळून म्हणाली, चला मला घरी पोचवा. तसा दुबळेपणाच्या जाणीवीनं खचलेला अमीन एकदम उठला. दिवसताच पेटाऱ्यातून नाग उठावा तसा तो उभा राहिला आणि त्याच वेळी अंगावरून गाडी गेलेल्या सर्पाप्रमाणे इनामदाराचं मन चरफडलं. तो कडवट सुरात म्हणाला, बिलवरी, हा अमीन आमचा चाकर आहे, याला तू इनामदार समजू नको बरं का. इनामदाराच्या त्या शब्दांनी अमीनवर निखाऱ्यांचा वर्षाव केला. त्याचं हृदय विदीर्ण झालं. बिलवरी पुढं मालकानं आपला मुद्दाम अपमान केला असं वाटून त्याचं मेलेलं मन एकदम उठून बसलं. चाकर या शब्दानं घातलेला घाव पेलून ते सरळ झालं होतं. एखाद्या वाघाच्या वरमी बाण बसावा आणि तो तसाच घेऊन त्या वाघानं गिरीकंदरात फिरावं, तसा इनामदाराचा बोल उरात घेऊन अमीन अंधारात शिरला. गावदरी येताच बिलवरी अमीनला थांबून म्हणाली, सरकारांनी तुमचा अपमान केला. एवढ्या मोठ्या माणसानं असं बोलणं बरं नाही. तेही एक बरंच झालं, अमीन दग्ध सुरात म्हणाला. मी गरीब आहे, मला कुणी नाही, जन्मभर मी त्या वाड्यात आहे. पण आज वाईट घडलं. माणूस धनानं मोठा असून चालत नाही, तो मनानंही मोठा असावा. छान, ती चटकन म्हणली, तुम्ही फारच शहाणे आहात. गरिबालाही मन असतं, हे कुणीच विसरू नये असं माझं मत आहे. बोलत बोलत ती दोघं पालाजवळ आली. तेव्हा पुन्हा बिलवरी म्हणाली, मी उद्याही वाड्यात जाणार आहे, मला न्यायला तुम्हीच आलं पाहिजे, मी वाट पाहीन. शिवारात सुगीची हातघाई सुरू होती. अमीन रोज बिलवरीकडे जाऊन बसत होता. त्यांचा परिचय वाढत होता. एका दिवशी अमीनला उशीर झाला की बिलवरी बावरत होती आणि आपण त्याची वाट का पाहतो याचं नवल वाटून मनातच ती हसत होती. अमीननं यावं, बोलावं, हसावं असं तिला वाटत होतं आणि अमीन न चुकता येत होता. मध्येच एका दिवशी चावडीपुढे बिलवरीनं तमाशा केला. तेव्हा गावाला बरं वाटलं. पण इनामदाराला त्यावेळी राग आला, कारण बिलवरी कित्येक वेळा वाड्यात येऊन गेली होती, परंतु त्याचा आत्मा संतुष्ट झाला नव्हता. अमीन रोज जाऊन तिच्याकडे बसतो असं सुभानाकडून त्याला समजलं होतं. त्यामुळे त्याचा मत्सर वाढला होता. तो बेचैन होऊन बिलवरीचाच विचार करत होता. तिची कला, रूप, जवानी सारं एकाच दमात गिळून टाकावं असं त्याला वाटत होतं. आणि अमीनवर तर त्यानं करडी कमान धरली होती. आणि बिलवरीच्या गोड वर्तनानं आणि मालकाच्या कटू बोलानं त्याच्या मनाला पीळ पडत होता. त्याला जागोजाग अडीचे मेंढे पडत होते. अपमानाच्या कानशीनं त्याच्या मनावरचा दुबळा गंज घासून निघत होता. तो अधिकच आबोल होऊन विचार करत होता, परंतु बिलवरीच्या मनाचा त्याला अंतच लागत नव्हता. तो एका घोर संघर्षात सापडला होता आणि कात टाकून नाग मोकळा व्हावा तसा रिकामा होत होता. एका सकाळीच इनामदारानं सुभानाला पाठवून बिलवरीला बोलून घेतलं आणि ती आली. तेव्हा दग्ध स्वरात तो म्हणाला, बिलवरी, तुझ्या तमाशावर मी फिदा आहे. तू या वाड्यात कित्येकदा येऊन जातेस. मग त्यात नवल काय सरकार? बिलवरी मध्येच म्हणाली. नवल आहे तर, इनामदार शांतपणे म्हणाला. या वाड्यात कित्येक दगड विरघळले आहेत, परंतु हे तूप वितळत नाही असा चमत्कार पूर्वी कधीच घडला नव्हता. मी खरं सांगू, तू म्हणजे एक धुंदी आहेस. मला बाई समजलं नाही हे, डोळ्याची उघडझाप करीत ती म्हणाली. आणि तिच्या डोळ्यात रोखून पाहत इनामदार बोलू लागला,
तसं कसं होईल? आम्ही दुधाची तहान ताकावर भागवत आहोत. परंतु हे डोळे, हे हसरे ओठ आणि हा देह आलं लक्षात. ती चटकन म्हणाली, मला भलतीच गळ घालू नका. मुळासकट ऊस खाऊ नये असं मला वाटतं. परंतु त्या मुळातच ऊसाचा आत्मा असतो. तो तिच्या चेहऱ्यावरचा भाव टिपून घेत म्हणाला, आणि तो आत्माच आम्हाला हवा आहे. त्यासाठी जी किंमत पडेल ती आम्ही आनंदानं देऊ. त्याच्या त्या काव्यानं बिलवरी गंभीर झाली. तिच्या स्वराला किंचित धार चढली. कपाळावर आठी चमकून विरली, पण क्षणात चेहऱ्यावर हास्य फुलवी. ती म्हणाली, माझी कला मागा, तिचा आत्मा मागू नका. त्याची किंमत करता येणार नाही, कारण किमतीनं विकला जाणारा आत्मा हा आत्माच नसतो. असं म्हणू नको. आपल्या स्वरातील प्रखरतात सौम्य करीत इनामदार म्हणाला, तुझा हा देहच कलामय आहे. त्यानंच मला या थराला आणून ठेवलं आहे. तुझा कलेचा उगम ज्यात आहे तेच आम्ही मागतो आहोत. त्यात गैर काय? गैर नाही कसं? ती खणखणीत स्वरात म्हणाली, पानपोईवर पाणी मिळतं म्हणून का माणसानं मेघाचीच किंमत करावी? या बोलानं इनामदाराचा सारा अहंकारच ढासळून गेला. ही अशी हाती येणार नाही याबद्दल त्याची खात्री झाली. ही तूप नसून पोलाद आहे. ह्या पोलादाला निखारीच्या राशीतच लोटलं पाहिजे. असा विचार करून तो एकदम हसला आणि म्हणाला, तू शहाणी आहेस. मी तुझी परीक्षा घेतली. आज रात्री तमाशा करायचा आहे. माझी काही मित्रमंडळी येणार आहेत, तेव्हा घडीभर ये. आणि तमाशाला यायचं कबूल करून बेलवरी पालात आली. तेव्हा आमीन आला होता. त्याला पाहताच तिला धीर आला. काही वेळ ती बोलली नाही. नंतर ती हळूच म्हणाली, तुमच्या मालकाची नियत ढळली आहे. मी त्याची शेज सजवावी अशी त्याची इच्छा आहे. आज तो तसं बोलला. तो वाडा म्हणजे वाघाची घळ आहे, आमीन म्हणाला. त्या घळीत तू नाचून येतेस आणि अजून सलामत आहेस, कारण तू नशीबवान आहेस. परंतु आता तो वाघ मला एखाद दिवशी गिळून टाकील. याचं काय? ती वैतागून तपक्या सुरात म्हणाली, आणि आजच मला पुन्हा त्या वाड्यात तमाशाला जावं लागणार आहे. त्यावर आमीन हसला व म्हणाला, तू एकटी त्या वाड्यात जाऊ नको, आणि आज मी आहे तिथं. मला वाटतं आजची रात्र वैराची ठरणार. ती खिन्न होऊन म्हणाली, तू उगीच घाबरू नको, मी आहे तिथं. आमीन म्हणाला. तेव्हा बिलवरीचा आत्मा निर्भय झाला आणि ती रात्रीच्या तमाशाच्या तयारीला लागली. परंतु त्याच वेळी वेळापरातून तिचं मन उठलं होतं. रात्री वाड्यात तमाशा सुरू होता. मधल्या चौकात 50-60 माणसं बसली होती. ती सारी दारू पिऊन झिंगली होती. इनामदार फरार कावरा दिसत होता. त्यामुळे बिलवरीचं कार्य थरारलं होतं. ती गंभीर होऊन आमीनकडे पाहत होती, आणि आमीन एका खांबाला टेकून बसला होता. आता काय घडणार याचाच तो विचार करत होता. बिलवरी तर बेचैन झाली होती. तिच्या मनाची अस्वस्थता सारखी वाढत होती. अखेर तिनं मध्येच तमाशा संपवला आणि घुंगरं सोडण्यासाठी ती बसली. तशी पुढची माणसं एकदम उठली. रेटारेटी वाढली आणि बाहेर जाणाऱ्यांनी बिलवरीची माणसं रेटीत बाहेर काढली. आणि इनामदारानं बिलवरीला सांगितलं, हे लोक दारूनं पागल झाले आहेत, तू थांब. पण त्याचवेळी ती आमीनच्या पाठीमागे गेली आणि आमीन उठला तसा इनामदार ओरडला, सुभान्या, आमीनला बाहेर काढून दरवाजा बंद कर. तसा सुभान्या पुढं धावला आणि आमीननं एकाच दणक्यात त्याला खाली पाडला आणि लगेच बिलवरीला घेऊन दाराकडे निघाला. परंतु बाहेर गेलेले लोक पुन्हा परतले आणि आमीननं कुऱ्हाड ठोकली. त्यानं झपाट्यानं आपली वाट करून घेतली आणि तो एका गल्लीत शिरला. आमीनला ठार मारा. इनामदार पुन्हा ओरडला आणि सर्व लोक आमीनवर तुटून पडले. परंतु आमीनचं बळ त्यांना माहीत होतं. तो अंगावर येणारी माणसं मारीत मारीत मागं सरत होता व त्याच्या आडून बिलवरी मागं सरकत होती. अरुंद गल्लीतून आमीन पाठणा फिरवता लढत होता. त्याचे कुऱ्हाड अंगावर येणाऱ्याच्या हाडावर टक्कर घेऊनच परत येत होती. लागोपाठ माणसं पडत होती. आमीनच्या दणक्यानं त्यांची दारू उतरून त्यांना देवाची आठवण होत होती. गावदरीपर्यंत आमीन सर्वांचा दम उकळून टाकला आणि बिलवरीला घेऊन तो जवळच्या डोंगरात शिरून बेपत्ता झाला. आमीन मारला गेला नाही, तो बिलवरीला घेऊन गेला. हे ऐकून इनामदार पिसाट झाला. त्यानं बंदुकीत काडतूस टाकलं, दिवट्या पेटवल्या, अधिक माणसं बरोबर घेतली आणि डोंबारीची पालं वेढली. सर्वत्र झडती घेतली.
मग बिलवरीच्या बापाला अटक केली. नंतर सर्व डोंबऱ्यांना तो म्हणाला, बिलवरी आणि आमीन यांना हजर करा, तोपर्यंत हा म्हातारा वाड्यात कैद राहील. हे सांगून तो गावात आला. तेव्हा आमीन आणि बिलवरी डोंगरावर एका उंच जागी बसली होती. माळावरची धावपळ पलिते दिसत होते. माणसं ओरडत होती. माळ दणाणत होता. परंतु इनामदार गावाकडे गेल्यानंतर माळ शांत झाला. कुत्र्याची दंगल हळूहळू मुकी झाली आणि चंद्र उगून वर आला. सारा प्रदेश उजळला. दुधासारखं चांदणं वर्षू लागलं. सृष्टीला रुपेरी रंगाचा मुलामा चढला आणि सर्वत्र निशब्दता पसरली. बिलवरीनं हळूच बाजूला पाहिलं. जवळच आमीन बसला होता. लगेच तिच्या डोळ्यापुढं गल्लीतील आमीन उभा राहिला. त्याची कुऱ्हाड, चपलता, हिंमत, बळ हे सारं आठवून ती भारावली आणि त्याच्याकडे सरकली. भावनावश झाली. तोच अचानक एक क्षण आला. महापूर येताच नदी मर्यादा सोडते तशी तिची अवस्था झाली. भावनांचा महापूर येऊन तिनंही मर्यादा सोडली आणि आमीनला हृदयाशी कवटाळून धरलं. मीही गरीब आहे, माझा गरीब, ती कंपित स्वरात म्हणाली. नंतर त्याचे हात आपल्या हातात घेऊन म्हणाली, माझ्या पायात वीज आहे तर या हातात वीज आहे. या हातावरून जगातील सारी श्रीमंती ओवाळून टाकावी. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील आकाशातील सर्व चांदण्या लुकलुकत होत्या. त्या दिवसापासून ती दोघं त्या डोंगरातच राहत होती. रात्री पाला जाऊन मिळेल ते खाऊन येत होती. ती फरारी होत होती. या दरम्यान आमीनचा कायापालट झाला होता. त्याच्या वटलेल्या मनाला नात्याची फांदी फुटली होती. त्याला मायेचा मुगार आला होता. ती सुंदर बिलवरी त्याच्यावर मायेचा वर्षाव करत होती. तिने त्याची आप्ताची उणीव भरून काढली होती. एकदा रात्रीचा भर ओसरत होता. आमीन जागाच होता. तो गंभीर होऊन येळापुराकडे पाहत होता. तेव्हा बिलवरी ही जागीच होती. कसला विचार करता? तिने विचारले. उद्याचा. आमीन म्हणाला, तू देवासारखी आलीस, मला पदरात घेतलंस, पण आता तू गेलीस म्हणजे मी एकटाच. शिवाय आता हे येळापूरही मला अंतरलं. येळापूर अंतरलं तरी मी अंतर देणार नाही, बिलवरी गंभीर होऊन म्हणाली. मी देवासारखी आले, पण आता जाताना हा देव गाढवावर लादून घेऊन जाणार आहे, असं म्हणून ती एकाकी हसली. तेव्हा आमीन गोंधळला. त्याला तिच्या शब्दांनी स्वर्गात नेलं आणि तो म्हणाला, मग कधी जायचं? माझा बाप वाड्यात डांबला आहे, तो सुटला की आपण जाऊ. ती म्हणाली. तसा आमीन उठला. बिलवरीला घेऊन तळवटाला आला. पालाजवळ येतच म्हणाला, तू पाला मोडून गाढवावर लादून तयार अस, मी बाबाला घेऊन येतो. असं म्हणून तो गावाकडे चालू लागला. तेव्हा बिलवरी घाबरली. जरा जपून, बंदूक आहे त्यांच्याकडं, ती ओरडली. तसा आमीन थांबला. तोच पुन्हा तिचे शब्द चरफडत त्याच्याकडे गेले. तुम्ही येईपर्यंत मी जाणार नाही. आणि ते शब्द हृदयात घेऊनच आमीन वाड्यापुढे येऊन दाखल झाला. त्यानं हाक दिली, सुभान्या, दार उघड. आमीनच्या हाकेनं वाडा जाणला. अखेर आला शरण, असं म्हणत सुभान्यानं दार उघडलं. ए हुबाल्या, सकाळी येऊन पायधर, पळ. आमीन, थांब. आमीनच्या हाकन जागा झालेला इनामदार चौकटीतून गुराकला. तो चेव येऊन पुन्हा ओरडला, बिलवरी कुठं आहे? आपल्या घरात. आमीन बिथरून उतरला आणि इनामदार धावला. त्यानं गपकन आमीनला मिठी मारली आणि लगेच आमीननं आपली शक्ती एकवटली. अंगाला बिलगलेला इनामदार उचलून डोकीवर घेतला आणि तसाच एका खांबावर फेकला. खांबावर आदळून पडलेल्या इनामदारानं कसलीच हालचाल केली नाही. नंतर आमीन परत फिरला आणि त्यानं सुभाण्याला एकाच लाथ्यानं खाली पडलं. तेव्हा सुभानानं प्रसंग हेरला. तो खाली पडूनच म्हणाला, ए गड्या, जीव मारायची भानगड करू नका, मला काम सांग बरं. बिलवरीचा म्हातारा पाटकोळी घेऊन चाल. आमीनने त्याला काम सांगितलं आणि सुभाना पंजाकडून तयार झाला. तोच इनामदार म्हणाला, सुभान्या, लेका मला मारलं की आता मला काही सांगू नका. सुभाना म्हणाला, आधी बिलवरीचं बिराड पोचून येतो. असं म्हणून त्यानं तो म्हातारा पाठीवर घेतला आणि माळजवळ केला. बापाला पाहून बिलवरीला आनंद झाला, पण सुभानाच्या पाठीवरून तो आलेला पाहून ती हसली. तिनं पालं मोडून गाढवावर लादली होती. लगेच तिनं निघण्याची सूचना केली.
बिलवरीचा तांडा पूर्वेकडे तोंड करून निघाला होता. माणसं, गाढवं, डुकरं यांनी मार्ग भरला होता. त्यांचं अस्थिर जीवन गतिमान झालं होतं. आम्ही एका गाढवावर बसला होता. आपला पागोटा कपाळावर ठिठवून तो ऐटीत निघाला होता. बिलवरी बसलेला गाढव त्याच्या बाजूनं चालत होतं. ती आमीनकडे पाहून गलात हसत होती. पूर्वेला प्रकाश जागा झाला. तो ढगाचे कोट पाडून बिलवरीकडे येत होता. ती पहाटेची दिव्य लालिमा बिलवरीच्या डोळ्यात एकरूप होत होती आणि एका गाढवावर लादलेल्या खुराड्यात कोंबडा भाग देत होता. धन्यवाद.